भाग्यश्री खेचून आणलेले अनेक उमेदवार याला प्रतिक्रिया देताना दिसत आहेत। मुंबईतल्या भायखळा प्रभाग क्रमांक जो आहे त्यातून एक महत्त्वाची बातमी, समाजवादी पार्टी आणि काँग्रेसमध्ये त्या ठिकाणी काटेकी टक्कर असल्याचं देखील पाहायला मिळत आहे। काँग्रेसचे वकार खान त्या ठिकाणी आघाडीवरती आहेत आणि त्याचबरोबर काँग्रेसचे वकार खान यांच्या संदर्भातली सगळ्यात मोठी बातमी पाहिल्यानंतर मात्र एमआयएमचे खैरुनिसा अकबर हुसेन विजयी झालेले आहेत। वॉर्ड क्रमांक 145 मधून त्यांचा विजय घोषित करण्यात आलेला आहे। तर मुंबईमध्ये एमआयएमचे खैरुनिसा अकबर हुसेन विजयी झालेले आहेत। अपक्ष दीपक फालोड यांचा निसटता पराभव मात्र त्या ठिकाणी झाल्याची मोठी बातमी आपण पाहतोय। अगदी या सगळ्या विषयी चर्चा करण्याकरता आता आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या विद्याताई सुद्धा आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत या चर्चेमध्ये। नमस्कार ताई, मुंबईत काय दिसतंय? मुंबई शरद पवार यांची राष्ट्रवादी खातं सुद्धा उघडताना दिसत नाहीये। ठाकरे बंधूंना खरं तर पॉवर जी कोणी दिली असेल तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं, पण इथं नेमकं काय झालं? नाही, आपल्याला माहिती आहे की निवडणुकांच्या अगदी आधीच म्हणजे तिकीट बरं विद्याताई, मी आपल्याकडे येतो। रुपाली ठोंबरे पाटील या लढ्याला यश मिळत नाही, त्याला आम्हाला थांबावं लागणार आहे। मग याची लाज यांना ठेवायला पाहिजे होती आणि त्याचीच पळवाट काढून भाजपने हायजॅक केले का पुण्याची निवडणूक? अजून काय राहिलंय? ताईला बोलू द्या ना, 2 मिनिट थांबा ना। मत चोरी केलेली आहे, त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। लोकशाहीने त्यांना निवडणूक घ्यायची नाही आणि त्याला साथ द्यायला भाजप सोबत राज्य निवडणूक आयोग म्हणजे निवडणूक अधिकारी आणि पोलीस प्रशासन मस्तपैकी छान बेकायदेशीर पद्धतीने प्रक्रिया झाली। पोलिसांचं काम काय? कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करणे। तुम्ही लिगल गोष्टीला का थांबवताय? का कार्यकर्त्यांना दमदाटी करताय? कशासाठी? आणि आरोची अधिकाराची जी उत्तर आहेत ती पोलिसांनी नाही द्यायची। पोलीस वकील आहेत का? पोलिसांना अधिकार दिलेला आहे का? ती उत्तरं आरो म्हणजे निवडणूक अधिकारी देईल। यांना जमलं नाही तर कलेक्टरांना बोलवा, कलेक्टरांना नाही जमलं तर त्यांच्यावरती कोण असतील त्यांना बोलवा। एवढा जर तुम्हाला कायदा समजत नसेल तर कशाला निवडणूक घेता तुम्ही? कशाला आयपीएस अधिकारी आणि पोलीस अधिकारी बनताय? लिटरली सांगते, लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम आहे। आम्ही सगळेजण बाहेर पडलेलो आहोत। आम्ही प्रभाग 25च्या मतमोजणीवर बहिष्कार टाकून बाहेर पडलेलो आहोत। थोड्या वेळाने लोकशाहीचा गळा दाबलेला निकाल तुम्हाला मिळेल। त्यांनी त्यांचा गुलाल उधळावा, कारण का ते चोरटे भुरटे मतचोर आहेत, त्यांना त्यांचा विजय लखला। विद्याताई, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येतो की तुमचा मुद्दा आपण आधी पूर्ण करू।